नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की माणसाला आपल्या चुकांची, आपल्या कर्मांची फळं ह्याच जन्मी भोगावी लागतात. काही चुका माणसांच्या न कळत होतात, तर काही चुका माणूस जाणून बुजून करत असतो. न कळत घडलेल्या चुकांना कदाचित माफी मिळते सुद्धा, पण जाणून बुजून केलेल्या चुकांचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हेच आपण या कथेत पाहणार आहोत. पुण्याच्या थोड्या बाहेर पिरंगुट भागात राहत असलेल्या कुटुंबात काहीसं असंच घडलं. त्यांच्या जाणून बुजून केलेल्या कृत्यामुळे त्यांच्या जीवनात किती भयंकर प्रसंग आला आणि त्या प्रसंगाचे परिणाम किती भयानक झाले बघूयात. तो चेहरा जरा नीट कर, हसरा ठेव. आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. असा रडवेला चेहरा तुझा दिसला तर परत घरी गेल्यावर तुझं काय होईल तुला माहीत आहे दामिनी. नरेश दामिनीला रागानं बोलत होता. दामिनी मात्र उदास चेहऱ्यानं आपल्यातच हरवल्यासारखी गाडीतून बाहेर बघत होती. दोघे एका मोठ्या पार्टीला चालले होते. नरेशच्या असल्या बोलण्याची, त्याच्या क्रूर वागण्याची जणू दामिनीला सवयच झाली होती. दामिनी आणि नरेशचं लग्न होऊन 5-6 वर्षे झाली होती. पुण्यापासून थोड्या दूर पिरंगुट भागात राहणारं ते कुटुंब. नरेशचं कुटुंब गर्भ श्रीमंत. त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आता नरेशचे वडील आणि नरेश स्वतः सांभाळत होते. खूप मोठे उद्योजक असल्यानं त्यांची सगळीकडेच ख्याती होती. त्यामुळे त्यांचे मोठ्या उद्योजकांबरोबर उठणे बसणे व्हायचे. मोठ्या राजकारणी लोकांबरोबर भेटीगाठी व्हायच्या. नरेश, त्याचे आई वडील आणि दामिनी असे त्यांच्या मोठ्या बंगल्यात राहत होते. नरेशचे, त्याच्या वडिलांचे वागणे बघून दामिनीला नेहमी प्रश्न पडायचा, हाच तो नरेश आहे का ज्याच्याबरोबर माझा प्रेम विवाह झाला? दामिनीला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की लग्नानंतर तिचं आयुष्य इतकं भकास आणि दुःखी असेल. दामिनी, आपण 5 मिनिटात पोहोचू आता. थोबाड नीट कर तुझं. नरेशचे ते तिखट शब्द पुन्हा दामिनीच्या कानावर पडले. तसे तिने आपला चेहरा नीट केला, केस सावरले. ते पार्टीला पोहोचले. एका बड्या मंत्र्याची ती पार्टी होती. पार्टीत चेहऱ्यावर खोटे स्मित हास्य ठेवून दामिनी एखाद्या गरीब बकरीप्रमाणे नरेशच्या पाठोपाठ चालत होती. काही वेळाने जेवणे झाली. पार्टी संपली आणि ते दोघे परत घरी यायला निघाले. काय फालतू नाटकं लावली होतीस तू? तो रडका चेहरा मला परत दिसला तर परिणाम वाईट होतील. झक मारली आणि तुझ्याशी लग्न केलं. नरेश पुन्हा रागाने दामिनीला उद्देशून बोलत होता. मग मला सोडून का देत नाहीस तू? घटस्फोट घेऊ ना आपण. मला आता हे जगणं असह्य झालंय, दामिनी चिडून म्हणाली. काही वेळातच ते घरी पोचले. तसे दामिनी गाडीतून उतरून पळतच आपल्या खोलीत गेली. नरेश तिथे आला. त्याने खोलीचं दार लावलं आणि त्याने दामिनीला मारायला सुरुवात केली. मला उलटून बोलायची तुझी हिंमत कशी झाली? लायकीत राहा, नरेश चढ्या स्वरात म्हणाला. दामिनी विव्हळत होती. अरे पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? मी काही हे मुद्दामून करत आहे का? माझ्या हातात आहे का काही? दामिनी कळवळून सांगत होती. हो, सगळ्याला तूच जबाबदार आहेस. आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, नाहीतर कधीच घटस्फोट दिला असता तुला, नरेश रागानं म्हणाला. ह्या सगळ्या भांडण तंट्यांचं, नरेशच्या रागाचं कारण होतं मूल. दामिनीला दिवस जात नव्हते अशातला भाग नव्हता. लग्नानंतर अनेकदा ती गरोदर राहिली होती, पण तिच्या गर्भात कायम मुलगी जन्माला येत होती. आणि नेमकं हेच सगळ्या रागाचं, सगळ्या भांडणाचं मूळ होतं. नरेश आणि त्याच्या वडिलांना हवा होता वंशाचा दिवा, म्हणजे मुलगा. कारण तो नसेल तर इतका मोठा व्यवसाय पुढे कोण चालवणार? वंश पुढे कसा वाढणार? जेव्हा दामिनी गरोदर राहायची तेव्हा नरेश तिची तपासणी करायचा आणि जसं कळलं की मुलगी आहे तसा तो तिचा गर्भपात करवून घ्यायचा. नरेशच्या आईला सुद्धा जे चाललं होतं ते आवडत नव्हतं, पण नरेशच्या वडिलांच्या दहशतीमुळे ती सुद्धा काहीच बोलू शकत नव्हती. ते मोठे प्रस्थ असल्याने त्यांच्या दबावाखाली डॉक्टर लोकांना सुद्धा
इच्छा नसून सुद्धा तसं करायला लागायचं. अशाच मानसिक आणि शारीरिक यातना दामिनी भोगत होती. असेच दिवस चालले होते. अखेरीस पुन्हा तो दिवस उजाडला. दामिनी पुन्हा गरोदर होती. नरेश, काहीही झालं तरी ह्यावेळेस मी तुला टेस्ट करू देणार नाही, आणि टेस्ट जरी केली आणि परत मुलगी जरी असेल तरी मी गर्भपात करणार नाही. खूप त्रास होतो मला, दामिनी नरेशला सांगत होती. ते ठरवण्याचा तुला हक्क नाही. चुपचाप आवर आणि चल डॉक्टरांकडे, नरेशनं आज्ञा दिली. मी नाही येणार, दामिनी म्हणाली. तसे नरेश तिच्या जवळ गेला आणि तिच्यावर हात उगारला. तसे नाईलाजानं दामिनी नेहमीप्रमाणे तयार झाली. काही वेळात ते डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांनी दामिनीची तपासणी केली. काही वेळ गेला तसे दामिनी आणि डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन नरेश, मुलगा आहे. ते ऐकून नरेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने फोन करून तसं घरी कळवलं. तसे घरचे सुद्धा आनंदी झाले. डॉक्टरांचे आभार मानून ते घरी आले. दामिनी सुद्धा आनंदात होती. आता तिला सगळ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून मुक्ती मिळणार होती. आता घरचे सगळेच तिची चांगली काळजी घेत होते. काही महिने गेले आणि तो दिवस आला. दामिनीला मुलगा झाला. तिचा, नरेशचा आणि घरच्यांचा सगळा वेळ आता त्या मुलाच्या संगोपनात जाऊ लागला. त्याचा जन्म होऊन आता 6-7 महिने झाले होते. जसजसे दिवस जात होते तसतसा तो मुलगा मोठा होत होता. पण घरातील सगळ्यांना त्या मुलात काहीतरी विचित्रपणा जाणवत होता. तो मुलगा नॉर्मल वाटत नव्हता. तसे नरेशने आपल्या मुलाला बाल तज्ज्ञांना दाखवलं. मिस्टर नरेश, सॉरी, पण तुमचा मुलगा नॉर्मल नाहीये. त्याला शारीरिक आजार कसलाच नाही, पण मानसिक आजार आहे, डॉक्टर म्हणाले. नरेशनं 3-4 बाल तज्ज्ञांना दाखवलं. त्याचा मेंदू इतर मुलांसारखा नॉर्मल नाहीये. सगळे डॉक्टर हेच म्हणत होते. जन्म झाला तेव्हा तसं काहीच आढळून आलं नव्हतं, पण आता मात्र त्याच्यात विलक्षण बदल झाला होता. तो कायम एखाद्या रानटी श्वापदासारखा नरेशवर आणि नरेशच्या वडिलांवर गुरगुरायचा. ते पाहून आणि सर्व डॉक्टरांचे ऐकून नरेशची आणि त्याच्या वडिलांची प्रचंड चिडचिड झाली. कुठल्या मुहूर्तावर हिच्याशी लग्न केलंस नरेश? हीच फक्त मिळाली का तुला इतक्या मुलींमध्ये? ही मुलगीच अभद्र आहे, अशुभ आहे आपल्या घरासाठी. रानटी श्वापदासारखं भयंकर काहीतरी जन्माला घातलंय हिनं. हिचा गर्भच सैतानी आहे. घटस्फोट सुद्धा घेऊ शकत नाही आपण, नाहीतर लोक म्हणतील की इतके मोठे व्यावसायिक, इतके मोठं घराणं आणि साधी चांगली सून सुद्धा निवडता आली नाही आपल्या मुलासाठी, नरेशचे वडील ओरडत होते. अगदी काही महिने सुखांच्या क्षणात रमलेल्या दामिनीचे वाईट दिवस पुन्हा सुरू झाले. ती शुक्रवारची सकाळ होती. आपण काही वेळ माहेरी जात आहे असं सांगून दामिनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली. तिच्या माहेरचे सुद्धा आपल्या पोरीची एकंदर परिस्थिती बघून खूपच दुःखी होते. संध्याकाळ झाली तशी दामिनी पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघाली. त्यांच्या रस्त्यानं जाताना वाटेत एक मोठी नदी लागायची. त्या नदीच्या काठी लोकांना बसण्यासाठी सोय केली होती. बरीच लोक संध्याकाळी तिथे बसून नदीचे ते विहंगमय दृश्य पाहत बसायचे. त्या ठिकाणी येताच दामिनी थांबली. तिने चालकास घरी जाण्यास सांगितलं. तसे चालक गाडी घेऊन घरी निघून गेला. दामिनी नदीच्या डावीकडील काठावर तेथील एका बाकावर बसून अस्त होत असलेल्या सूर्याकडे आणि त्याच्या प्रकाशाने तांबूस झालेल्या त्या नदीकडे बघत बसली होती. तिच्या मनात असंख्य विचार सुरू होते. खरंच या सगळ्या परिस्थितीला मीच जबाबदार आहे का? माझ्याच नशिबी हे सारं दुःख का आलं? मी खरंच अशुभ आणि अभद्र आहे का? माझ्या पोटी सैतान जन्माला आला आहे का? इतक्यात कसल्या तरी आवाजानं ती भानावर आली. तिच्या लक्षात आलं की ते आवाज बऱ्याच साऱ्या लहान मुलांच्या रडण्याचे होते. तिने इकडे तिकडे बघितले असता नदीच्या उजव्या काठावर 4-5 लहान मुले रडत होती. त्यातील काही मुले रांगत आणि रडत नदीच्या प्रवाहाकडे जात होती. ते दृश्य पाहून दामिनीला आश्चर्यच वाटलं. मुले नदीच्या प्रवाहाच्या अगदी जवळ होती. ती उठली. तिने संपूर्ण काठावर नजर टाकली, पण ती लहान मुले सोडली तर तिला दुसरे कोणीच दिसत नव्हतं. मुले पाण्यात पडतील म्हणून ती लगबगीनं त्या काठावर आली आणि नदीच्या पाण्याकडे धावली.
तिने त्यातील एका मुलाला उचललं आणि नदीपासून दूर केलं. दुसऱ्या मुलाला सुद्धा तिनं कडेवर उचललं आणि ती इकडे तिकडे बघू लागली. बाकीची 3-4 मुले रांगत तिच्या पायाशी आली आणि त्यांनी तिची साडी पकडली. त्यामुळे ती हलू सुद्धा शकत नव्हती. "ओ बाईसाहेब, अहो तिकडे नदीच्या पाण्यात जायला बंदी आहे, चला बाजूला व्हा तिथून." दामिनीच्या कानावर हे शब्द पडले. तसे तिने इकडे तिकडे बघितले असता तिला तिथून दूर खुर्ची टाकून बसलेले 2 पोलीस दिसले. "अहो तुम्ही इथे आहात आणि ही इतकी लहान मुलं नदीच्या पाण्यात जात होती ते दिसलं नाही तुम्हाला? कोणाची आहेत ही मुलं?" दामिनी थोड्या चढ्या स्वरात म्हणाली. ते ऐकून पोलीस एकमेकांकडे बघू लागले. "अहो बाई, कुठली मुलं? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही सोडून आम्हाला तरी इथे कोणीच दिसत नाहीये. आणि काय ती घाणेरडी कोणीतरी टाकलेली फाटकी उशी घेतली आहेत कडेवर, ती टाका तिथेच आणि जा इथून," पोलीस म्हणाले. तसे दामिनीने तिच्या हातात पाहिले तर तीच ती खराब झालेली फाटकी उशी तिच्या हातात होती. तिने आजूबाजूला पाहिलं पण दोन्ही काठांवर तिच्याशिवाय आणि त्या पोलिसांशिवाय इतर कोणीच नव्हतं. दामिनीला धक्काच बसला. तिने ती हातात असलेली उशी परत खाली ठेवली आणि ती रस्त्यावर आली. तिने रिक्षा केली आणि ती घरी जायला लागली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. ती मुले मला दिसली पण पोलिसांना कशी नाही दिसली? माझ्या हातात तर लहान मूल होतं, त्याऐवजी ती फाटकी उशी कशी आली? आणि नंतर इतकी सगळी लहान मुलं अचानक एकदम गायब तरी कशी झाली? विचार करता करता ती घरी पोचली. घरी पोचताच समोरचं दृश्य पाहून ती घाबरली. घरातील सगळे उदास मनानं खाली मान घालून बसले होते. नरेश सुद्धा डोकं पकडून मान खाली घालून बसला होता. तिच्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होतं. "आई, काय झालं? तुम्ही सगळे असे का बसला आहात? आणि पार्थ कुठे?" दामिनीने घाबरतच विचारलं. तिच्या सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. "आपल्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलंय," नरेश म्हणाला. ते ऐकून दामिनीला धक्काच बसला. "अहो काय बोलताय तुम्ही? असं कसं झालं? कधी झालं? हे शक्य तरी कसं आहे?" दामिनीने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. "आम्हाला माहीत नाही. मी जेव्हा काही मिनिटांपूर्वी बेडरूममध्ये आलो तेव्हा पार्थ तिथे नव्हता. आम्ही सगळीकडे शोधलं पण तो कुठेच मिळाला नाही. आम्ही पोलीस कंप्लेंट पण दिली आहे. पोलीस येतच आहेत," नरेश म्हणाला. तसे काही क्षणातच पोलिसांची गाडी तिथे आली. त्यांनी काही प्रश्न विचारले आणि काही पत्ता लागला की लगेच कळवतो असे म्हणून निघून गेले. "नरेश, तुम्ही तर नाही ना काही केलं पार्थला?" दामिनीने संशयात्मक नजरेने नरेशकडे बघून विचारलं. तसे नरेश तिथे आला आणि त्याने दामिनीच्या श्रीमुखात भडकावली. "डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काही काय बरळतीयेस?" नरेश चढ्या स्वरात म्हणाला. "सुनबाई, आणि आम्ही काही केलं असतं तर पोलिसांना कशाला सांगितलं असतं? एवढा विचार करण्या इतकं तरी डोकं आहे ना तुला?" नरेशचे वडील म्हणाले. बरेच दिवस गेले पण पार्थचा पत्ता नव्हता. दामिनी पोलिसांना दररोज फोन करायची, पोलीस स्टेशनच्या चकरा मारायची, पण त्यांच्याकडून काहीच सकारात्मक उत्तर मिळत नव्हतं. दामिनी रडवेली होऊन दिवसभर एकाच दिशेकडे डोळे लावून बसून राहायची. पार्थ गायब होऊन आता बराच काळ उलटून गेला होता. दामिनीने सुद्धा आता पार्थ मिळण्याची किंवा तो जिवंत असण्याची आशा सोडून दिली होती. काही दिवसांसाठी दामिनी पुन्हा आपल्या माहेरी निघून आली. असेच एक दिवशी संध्याकाळी दामिनी आपल्या आईवडिलांबरोबर त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसली होती. सूर्य अस्त होत होता. "पोरी, आम्हाला वाटलं होतं की इतकं मोठं घराणं आहे, सगळी सुखं तुझ्या पायाशी आहेत, गाडी, बंगला, नोकरचाकर आहेत, तुझ्या पसंतीचा नवरा तुला मिळाला आहे, सोन्यासारखा संसार होईल तुझा, पण सगळं फोल ठरलं. काय हे नशीब?" दामिनीची आई म्हणाली. "हो ग पोरी, खरं तर अजून सुद्धा तू एका नव्या आयुष्याला सुरुवात करू शकतेस, पण त्या मोठ्या लोकांच्या तावडीतून सुटणार तरी कसे आपण? आपण मध्यमवर्गीय माणसं, त्यांचा मुकाबला कसा करणार?" दामिनीचे वडील म्हणाले. "फक्त दिवस ढकलायचे आता, असं मी ठरवलंय. कोण जाणे, कदाचित पुन्हा चांगले दिवस येतील," दामिनी म्हणाली. बराच वेळ गेला. रात्र झाली. तसे सगळ्यांनी जेवून घेतलं आणि सगळे निद्रादेवीच्या अधीन झाले. रात्रीचे 2 वाजले होते.
सगळीकडे शांतता होती. इतक्यात घराची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार असं मनातल्या मनात बोलून दामिनीने दरवाजा उघडून पाहिलं. दामिनी, चल, मी तुला घ्यायला आलो आहे. आपल्याला पुन्हा मुलासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ह्या वेळेस जर नॉर्मल मुलगा झाला नाही तर तुझी काही खैर नाही, समोर उभा असलेला नरेश म्हणाला. नरेश, अरे इतक्या रात्री तू इथे आलास मला घ्यायला, काही फोन न करता? आणि आलास तर आलास, इतक्या रात्री तू माझ्यावर ओरडतोयस? दामिनी नरेशच्या अंगावर खेकसली. तसे काही न बोलता रागानं नरेशनं दामिनीचा हात धरला आणि तो तिला खेचत घेऊन जाऊ लागला. दामिनीने आपल्या आई वडिलांना हाक मारायचा प्रयत्न केला, पण कदाचित तिची हाक त्यांच्यापर्यंत पोचलीच नाही. तसेच ओढत नरेशनं दामिनीला गाडीत बसवलं आणि गाडी घेऊन तो त्याच नदीपाशी आला. आमचं आयुष्य बर्बाद केलंस, आम्हाला वंशाचा दिवा देऊ शकली नाहीस. मला पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करायचंय, पण त्यासाठी आधी तुला संपवणं जरुरीचं आहे, असं म्हणून नरेश दामिनीला त्या नदीत ढकलून द्यायला लागला. तशी दामिनी शांत झाली आणि एका जागी स्तब्ध उभी राहिली. ती काहीच हालचाल करू शकत नव्हती, जसे काही तिला कोणीतरी पकडून ठेवलं आहे. आता नरेशला ती ओढली जात नव्हती. इतक्यात अचानक नरेश दूरवर काठावर फेकला गेला. ते पाहून दामिनी प्रचंड घाबरली. हे असं कसं झालं? नदी काठच्या हिरवळीवर अतिशय जखमी अवस्थेत नरेश तिथे पडून विव्हळत होता. दामिनी, नरेश, नरेश असं ओरडून त्याला वाचवायला जायचा प्रयत्न करू लागली, पण ती जागची हलूच शकत नव्हती. तिने आपण का हलू शकत नाहीये म्हणून खाली बघितले असता तिला खूप मोठा धक्काच बसला. तिचे पाय, तिची साडी त्याच लहान मुलांनी धरून ठेवली होती, जी मुले तिला त्या दिवशी नदीकाठी दिसली होती. इतक्यात नरेशच्या किंकाळ्या ऐकू आल्या. दामिनीने समोर पाहिले आणि ते दृश्य पाहून तिची बोबडीच वळली. नरेश जिथे पडला होता त्याच्या चहूबाजूंनी जमिनीतून 5-6 लहान मुले वर येताना तिला दिसली. त्या मुलांना पाहून तर दामिनीला हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता. ती लहान मुले खूप भयानक दिसत होती. लाल डोळे, बाहेर आलेली जीभ, रानटी जनावरांसारखे धारदार दात, तोंडातून बाहेर आलेले सुळे, त्यांची वाढलेली धारदार नखं, असा अवतार त्या मुलांचा होता. ती लहान मुले नरेशला बघून गुरगुरत होती. त्यातील एका मुलाच्या गळ्यात एक हिऱ्याचे लॉकेट चमकत होतं. अचानक त्या भयंकर दिसणाऱ्या मुलांनी नरेशवर हल्ला चढवला. त्याच्या धारदार दातांनी, नखांनी नरेशचे शरीर चाळणीसारखं केलं. नरेश त्या होणाऱ्या यातनांनी ओरडत होता. इतक्यात त्यातील हिऱ्याचे लॉकेट असणाऱ्या मुलाने नरेशच्या नरड्यात आपले सुळे खोपसले. नरेशची किंकाळी आसमंतात घुमली. नरेशची आता काहीच हालचाल होत नव्हती. नरेशचे प्राण त्याच्या शरीरातून निघून गेले होते. अचानक त्या नदी पात्रात तांबूस प्रकाश पसरायला लागला. तसे त्या भयंकर दिसणाऱ्या मुलांनी दामिनीकडे एक कटाक्ष टाकला. अचानक पार्थ, पार्थ असे दामिनी ओरडू लागली, पण क्षणात ती मुले तिथून पुन्हा जमिनीत नाहीशी झाली. पण ते हिऱ्याचं लॉकेट त्या काठावरच पडलं. तिच्या पायाशी असलेली मुले सुद्धा आता गायब झाली होती. दामिनी, काय झालं? तू ठीक आहेस? दामिनीची आई म्हणाली. दामिनीला दरदरून घाम फुटला होता. ती भीतीने कापत होती. आई, मी इथेच आहे. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं? दामिनी म्हणाली. कसलं स्वप्न? काय झालं? दामिनीच्या वडिलांनी विचारलं असता दामिनीने तिला स्वप्नात जे दिसले ते सर्व सांगितले. म्हणजे खरंच माझा सैतानी गर्भ आहे का? दामिनी पुटपुटली. इतक्यात दामिनीला एक फोन आला. नमस्कार दामिनी मॅडम, मी इन्स्पेक्टर राकेश बोलतोय. मी तुमचे सासरे दिग्विजय यांना फोन केला होता, पण ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. तुमच्या सासूबाई सुनंदा यांची सुद्धा तीच अवस्था आहे, म्हणून तुम्हाला फोन केला. काय झालं इन्स्पेक्टर? दामिनीने घाबरतच विचारलं. तुमचे पती नरेश आता ह्या जगात नाहीत. पुढील तपासासाठी आम्हाला पोस्टमार्टम करावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्या पेपरवर काही सह्या लागणार आहेत. मी गाडी पाठवतो, प्लीज लगेच पोलीस स्टेशनला या, असं म्हणून फोन बंद झाला. दामिनी मटकन खालीच बसली. ती खूप मोठ्या मानसिक धक्क्यात होती. दामिनी,
दामिनी काय झालंय? दामिनीच्या आईने तिला गदा गदा हलवून विचारला असता ती भानावर आली आणि तिने जे घडले आहे ते सांगितलं. ते ऐकून दामिनीच्या आईवडिलांना सुद्धा धक्का बसला. इतक्यात पोलिसांची गाडी त्यांच्या घरापाशी आली. दामिनी आणि तिचे आईवडील सगळेच पोलीस स्टेशनला आले. काल रात्री नरेश यांचा मृतदेह आम्हाला छिन्न विछिन्न अवस्थेत नदीकाठी मिळाला. त्यांची गाडी रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडली. गाडीला कुठलाच अपघात झालेला नाही. ह्या परिसरात आसपास कुठेच रानटी श्वापदे नाहीत, पण तरीही त्यांचा मृतदेह पाहून असं वाटत आहे की त्यांना खूप साऱ्या रानटी जनावरांनी मारलंय. काही तपास लागताच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. पुढील कारवाई आम्हाला सुरू करायची आहे. इथे सही करा, इन्स्पेक्टर म्हणाले. तसे दामिनीने त्या पेपरवर सही केली आणि ते सगळे दामिनीच्या सासरी आले. दामिनीच्या सासूबाई रडत बसल्या होत्या. दामिनी आणि तिच्या आईवडिलांनी त्यांना सावरलं. सासूबाई रडतच बोलू लागल्या. काल रात्री नरेश एका मित्राच्या पार्टीला गेला होता. बराच वेळ झाला तो आला नाही, म्हणून आम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याचा फोन लागत नव्हता. आम्ही तुला सुद्धा फोन केला, पण तुझा सुद्धा फोन लागत नव्हता. म्हणून ह्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तपास केला आणि त्यांनी आम्हाला ही भयंकर बातमी दिली. ही बातमी ऐकून ह्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यांना अर्धांग वायूचा तीव्र झटका आला. ते आता ना उठू शकत ना बोलू शकत. मेलेल्या शरीरासारखे ते पडून आहेतात. ते ऐकताच दामिनीला आणि तिच्या आईवडिलांना दुसरा धक्का बसला. आज जाऊन पाहिले असता नरेशचे वडील बेडवर पडून होते. त्यांची स्थिती अगदी सुनंदा सांगत होत्या तशीच खूप खराब होती. त्या भयानक प्रसंगाला आता बराच काळ उलटून गेला होता. आता सुनंदा आणि दामिनी दोघे सावरले होते. दामिनी काही दिवसांसाठी पुन्हा माहेरी आली होती. असेच एक दिवस दामिनी तिच्या आईवडिलांसोबत त्यांच्या घरी बसली होती. इतक्यात त्यांच्या दारावरची बेल वाजली. दार उघडले तर समोर दामिनीच्या सासरी घरकाम करणाऱ्या एक बाई होत्या. त्यांना इकडे पाहून दामिनीला आश्चर्यच वाटलं. दामिनीताई, माझ्या मनावर एक खूप मोठं ओझं आहे. बरेच दिवसांपासून तुम्हाला सांगायचं होतं. ते तुम्हाला सांगितलं की मगच ते ओझं दूर होईल. काय सांगायचं होतं? बोला ना, दामिनी म्हणाली. पार्थचं काय झालं आहे ते मला माहीत नाही, पण जे काही केलं ते नरेश साहेब आणि त्याच्या वडिलांनीच केलं. त्या दिवशी जेव्हा तुम्ही माहेरी गेला होता तेव्हाच नरेश साहेब आणि त्यांचे वडील पार्थला घेऊन गेले, पण परत येताना ते फक्त दोघेच आले. अजून एक गोष्ट, तुम्हाला सुद्धा संपवायचा त्यांचा डाव होता. मी त्यांचे सगळे बोलणे ऐकले होते, पण साहेबांच्या दहशतीमुळे मी काहीच बोलू शकले नाही, त्या बाई म्हणाल्या. ते ऐकून दामिनीला आणि तिच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला. आता दामिनीला कळून चुकलं होतं की आता नरेश सारखाच पार्थ सुद्धा या जगात नाही. तिचे डोळे भरून आले. सगळ्यांनी तिला सावरलं. ती शनिवारची संध्याकाळ होती. दामिनी आणि तिचे आईवडील त्या नदीकाठी फिरायला आले होते. ज्या काठावर तो भयंकर प्रकार घडला होता त्याच्या विरुद्ध बाजूस दुसऱ्या काठावर ते चालत होते. दामिनी बेटा, जो भयंकर प्रकार घडला त्याला आता बरेच दिवस झाले. तुझा भूतकाळ विसरून नव्या आयुष्याला सुरुवात कर आता. आमचे तुझ्या सासूबाईंशी बोलणे झाले आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीला होकार दिला आहे, दामिनीची आई म्हणाली. इतक्यात दामिनीची नजर त्या काठावर गेली. तिकडे काहीतरी चमकताना तिला दिसलं. आई बाबा, ते बघा, काहीतरी चमकतंय तिकडे, दामिनी म्हणाली. तसे तिच्या आईवडिलांनी तिकडे पाहिले, पण त्यांना काहीच आढळलं नाही. आपण तिकडे जाऊन बघू, असं म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि ती वस्तू बघून दामिनीला धक्काच बसला. म्हणजे जे घडलं ते स्वप्न नव्हतं, ते सत्य होतं, दामिनी घाबरतच म्हणाली. तिला पार्थच्या गळ्यातलं तेच हिऱ्याचं लॉकेट तिथे पडलेलं दिसलं. त्यातील हिरे चमकत होते. हे तेच लॉकेट होतं जे त्याच्या गळ्यातून पडताना तिने स्वप्नात पाहिलं होतं. म्हणजे मी खरंच एखाद्या भयंकर रानटी श्वापदाला जन्म दिला होता, दामिनी पुटपुटली. इतके दिवस हे इथे पडलं होतं ते कोणालाच कसं दिसलं नाही, पोलिसांना सुद्धा दिसलं नाही, मलाच कसं दिसलं, दामिनी म्हणाली. ते लॉकेट पाहून दामिनीच्या आईवडिलांना सुद्धा धक्काच बसला. दामिनीने इकडे तिकडे पाहिले असता दूरवर तिला एक लहान बाळ
नदीच्या काठावर बसलेलं दिसलं. दामिनीने क्षणात ओळखलं तो पार्थ होता, पण तो नॉर्मल दिसत होता. ती त्याच्याकडे धावणार इतक्यात त्या बाळाने दामिनीकडे पाहून स्मित हास्य केलं आणि ते बाळ आनंदात विलीन झालं. दामिनीकडे पाहत तिचे वडील बोलू लागले, दामिनी बेटा, माणसाला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांची फळे ह्याच जन्मात भोगावी लागतात. मला वाटतं पार्थला ओळखण्यात तू चूक करत आहेस. नरेश आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या कर्मांची शिक्षा मिळाली. जसे श्रीकृष्णाने कंसाचा वध करण्यासाठी देवकीच्या पोटी जन्म घेतला होता, जसे विष्णूने प्रल्हादला वाचवण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी रौद्र रूप धारण केलं होतं, तसाच कदाचित पार्थने तुझा जीव वाचवण्यासाठी तुझ्या गर्भात झालेल्या मुलींच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच फक्त जन्म घेतला होता. त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं आणि तो निघून गेला. तुझा गर्भ सैतानी नसून दैवी होता असा माझा कयास आहे. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते. त्यांनी जिथून पार्थ नाहीसा झाला त्या दिशेला नमस्कार केला आणि दामिनीने एका नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचा संकल्प सोडून घरची वाट धरली. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.